काय सांगा तुम्ही आज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे, काय नेमकी दोघांमध्ये चर्चा झाली? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ज्यांना 50% आत आरक्षण ज्यांना दिलं ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून ह्या 15-20 वर्षात माझा प्रामुख्याने एका छताखाली आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे, कारण का मराठा समाजाला बाहेर फेकलं गेलेलं आहे आणि तो सुद्धा ह्याच छताखाली यावं यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनोज जरांगेंची सुद्धा एक योद्धा म्हणून या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा 7-8 वर्षात त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जो लाठीचार्ज झाला त्याच्या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं जे नेहमी आमरण उपोषण करायचं ते आमरण उपोषण सोडण्यासाठी असेल किंवा त्यांना ताकद देण्यासाठी असेल, माझे त्यावेळी सुद्धा दौरे झाले आणि या 1.5 वर्षात ही माझी 7व्यांदा माझी मनोज जरांगेंना अनेक वेगळ्या कारणास्तव माझी भेट आहे. आजच्या मीटिंगमध्ये त्यांना मी हेच सांगितलं, तुमचा आणि आमचा प्रामुख्याने आता स्वराज्याचा सुद्धा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भाजप. आणि म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. शेवटी तुमचा उद्दिष्ट किंबहुना माझा उद्दिष्ट हा एकच आहे आणि म्हणून उद्दिष्ट एक असताना आपण जर वेगळं लढलो तर एक वेगळा मेसेज सुद्धा समाजात जाऊ शकतो. तो जाऊ नये त्याच्यासाठी आपण एकसंघपणा हे राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज मोजून 10 मिनिटात मी त्यांना सांगितलं, कारण हा विषय पूर्वी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, पण आज मुद्दाम त्यांना मी ते सांगितलं की आपल्याला एकसंघपणा एक संघटितपणा राहणं हे गरजेचं आहे. त्यांना आज हाही मुद्दा मी त्यांना समजून सांगितला की स्वराज्य हा आता राजकीय पक्ष झालेला आहे आणि 29 तारीखच्या अगोदर हे एबी फॉर्म्स द्यावे लागतात आणि म्हणून निर्णय असा होणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण एकसंघ कसं राहू शकतो, किंबहुना अपक्ष उमेदवार जर आपण पुढे आणले त्या अपक्ष उमेदवारांचा धोका काय, उद्या ते कितपत राहतील, कारण का त्यांच्या या अपक्ष उमेदवारांचा बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर ते केव्हाही एकनिष्ठ राहिलेले नाही, त्यांच्या सोयीनुसार त्यांचे पुढचं राजकारण केलेलं आहे. मी इथं मान्य करू शकतो की इथं समाजाला ते फसू शकणार नाहीत, पण त्याची गॅरंटी आहे का, हा मुद्दा मी त्यांना समजून सांगितला. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी ऐकून घेतलं आणि मग सगळ्या समीकरणाच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाऊ शकतो ह्याची सुद्धा सविस्तर पद्धतीने चर्चा झाली. मी सगळ्या समाजातल्या सगळ्या बांधवांना मला इतकंच सांगायचंय की हा लढा इथपर्यंत आपण आणलेला आहे. मी असेल, पूर्वी अण्णासाहेब पाटील असतील, आता मनोज जरांगे पाटील असतील, तर ही शेवटच्या टप्प्यातली ही लढाई आहे आणि ही शेवटच्या टप्प्यातल्या लढाईत आपण सगळे एकत्र पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अडव्हान्टेज हा आहे की स्वराज्य हा तुमच्या हक्काचा पक्ष आहे आणि म्हणून ह्याचं सगळं ह्याचे प्लस मायनस ह्याचा तुम्ही विचार करावा आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असं मी त्यांना सांगितलंय. चर्चा आमची 10 मिनिटं असले तरी आमचं ट्युनिंग वेव्हलेंथ आमचं इतकं चांगलं आहे की ते मला काय 2 तास, बाकीचे नेते म्हणजे 1 तास चर्चा करतात तसं काय लागत नाहीये आणि म्हणून लवकरच्या लवकर त्यांनी निर्णय घ्यावा, कारण का 29 तारीख ही लास्ट डेट आहे आणि म्हणून 29 तारखेच्या अगोदर त्यांनी 30 तारीख म्हटले, पण ते जे अनेक धोके काय आहेत हे मी त्यांच्या कानावर घातलेले आहेत आणि म्हणून ते चांगला एक निर्णय घेतील ज्याच्यामुळं समाजाला
उद्या मी असेल किंवा ते असतील ते उत्तर देणं अवघड होईल आम्हाला दोघांना. किंबहुना मतविभागणी सुद्धा होऊ नये हे सुद्धा मी या मताचं आहे, हे मी त्यांच्या कानावर घातलं की उद्या स्वराज्याचा उमेदवार आणि त्यांचा उमेदवार जर समोरासमोर आला हे बरोबर दिसणार नाहीये आणि मलाही पटणार नाही, ते त्यांनाही पटणार नाही. ते स्वतः त्यांनी मान्य केलं की हे चुकीचं होईल सगळं असं, आणि म्हणून त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघावा आणि या समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना हेही सांगितलं, अनेक लोकांना आवडत नाही, अनेक लोकांची मला बोलून दाखवतात की राजे तुम्ही पूर्वी सुद्धा जात होता मनोज जरांगेच्या पटलांकडे, ते म्हणजे लाठीमार झाला, त्याच्यानंतर तुमची 6वी-7व्यांदा तुमची ही म्हणजे भेट आहे. आणि लोकांना शंका, पण मला कमीपणा नाहीये, मला अजिबात लाज वाटत नाही. जो माणूस मराठ्यांसाठी, एका गरीब मराठ्यांसाठी म्हणा त्यांच्याशी लढा देत असेल तर अशा व्यक्तींना ताकद देणं, त्यांना सहकार्य करणं ही माझी नेहमीची भूमिका राहिली आहे. म्हणून माझी अंतरवाली सराटीला ही निवडणुकीच्या अगोदरची ही शेवटची माझी भेट आहे. पुढे आम्ही एकत्र राहूच, पण मी या भेटीचं गोड भेट ही व्हावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि सगळ्या समाजातल्या भावनांना एवढंच मी सांगू इच्छितो की आपण विश्वास ठेवा आमच्यावर, चांगलं काहीतरी घडेल. सर, एक प्रश्न आहे, तुम्ही धोका सांगितला अपक्षांचा, जरांगे पाटलाचे उमेदवार स्वराज्य पक्षाच्या सिंबॉलवर द्यावा असं काही चर्चा झाली? सगळ्या अँगलची मी त्यांना सांगितलं की स्वराज्य पक्ष हा तुमचा आहे, तुमचा हेतू, तुमचा उद्देश हा एकच आहे. तुमचा ज्यांना आपल्याला नमवायचंय, ज्यांना आपल्यावर ज्यांनी म्हणजे अन्याय केलाय, तो माणूस एकच आहे, ती पक्ष एकच आहे. मग का दोन वेगळे लढायला पाहिजे, हा त्यातला हेतू होता. जरांगे पाटील आणि तुमचे जर एक झाले तर जरांगे पाटील जे उमेदवार देतील ते तुम्हाला मान्य आहे? 100% काय चुकीचं आहे. उलट थोडे सीट ऍडजस्टमेंट सुद्धा झाले तरी काय अडचण नाही. त्यांनी समजा सांगितलं की नाही आम्ही एवढ्या जागेवर आम्ही लढतो, एवढ्या जागेवर तुम्ही लढा. हे सगळे झालं, आमचं बोलणं झालं, त्यात काय असं झालं नाही असं नाही, पण ती सगळे लगेच लवकर निर्णय घेतील. ते परिवर्तन महाशक्ती आघाडीनं आतापर्यंत किती लोकांना उमेदवारी दिली आहे आणि किती जागा लढवायच्या ठरल्या? नाही, आता जेवढं जास्त होईल तेवढं लढवायला पाहिजे, कारण शेवटी सीट ऍडजस्टमेंट सुद्धा झालेले आहेत. उद्या आम्ही परत बसणार आहे आणि त्यात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. ओके, बस का आता टीव्ही लाईन बस का? चला रेडी. राजे, काय सांगा तुम्ही आज जरांगे पाटलाची भेट घेतलेली आहे, काय नेमकी दोघांमध्ये चर्चा झाली? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ज्यांना 50% आत आरक्षण ज्यांना दिलं ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून ह्या 15-20 वर्षात माझा प्रामुख्याने एका छताखाली आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे, कारण का मराठा समाजाला बाहेर फेकलं गेलेलं आहे आणि तो सुद्धा ह्याच छताखाली यावं यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनोज जरांगेंची सुद्धा एक योद्धा म्हणून या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा 7-8 वर्षात त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जो लाठीचार्ज झाला त्याच्या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं जे नेहमी आमरण उपोषण करायचं ते आमरण उपोषण सोडण्यासाठी असेल किंवा त्यांना ताकद देण्यासाठी असेल, माझे त्यावेळी सुद्धा दौरे झाले. आणि या 1.5 वर्षात ही माझी 6व्यांदा-7व्यांदा माझी मनोज जरांगेंना अनेक वेगळ्या कारणास्तव माझी भेट आहे. आजच्या मीटिंगमध्ये त्यांना मी हेच सांगितलं, तुमचा आणि आमचा, प्रामुख्याने आता स्वराज्याचा सुद्धा एकच शत्रू आहे,
तो म्हणजे भाजप. आणि म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. शेवटी तुमचा उद्दिष्ट किंबहुना माझा उद्दिष्ट हा एकच आहे. आणि म्हणून उद्दिष्ट एक असताना आपण जर वेगळं वेगळं लढलो तर एक वेगळा मेसेज सुद्धा समाजात जाऊ शकतो. तो जाऊ नये त्याच्यासाठी आपण एकसंघपणा हे राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज मोजून 10 मिनिटात मी त्यांना सांगितलं, कारण का हा विषय पूर्वी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, पण आज मुद्दाम त्यांना मी ते सांगितलं की आपल्याला एकसंघपणा एक संघटितपणा राहणं हे गरजेचं आहे. त्यांना आज हाही मुद्दा मी त्यांना समजून सांगितला की स्वराज्य हा आता हा राजकीय पक्ष झालेला आहे आणि 29 तारीखच्या अगोदर हे एबी फॉर्म्स द्यावे लागतात. आणि म्हणून निर्णय असा होणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण एक संघ कसं राहू शकतो, किंबहुना अपक्ष उमेदवार जर आपण पुढे आणले त्या अपक्ष उमेदवारांचा धोका काय, उद्या ते कितपत राहतील. कारण का त्यांच्या या अपक्ष उमेदवारांचा बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर ते केव्हाही एकनिष्ठ राहिलेले नाही. त्यांच्या सोयीनुसार त्यांचे पुढचं राजकारण केलेलं आहे. मी इथं मान्य करू शकतो की इथं समाजाला ते फसू शकणार नाहीत, पण त्याची गॅरंटी आहे का, हा मुद्दा मी त्यांना समजून सांगितला. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी ऐकून घेतलं आणि मग सगळ्या समीकरणाच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाऊ शकतो ह्याची सुद्धा सविस्तर पद्धतीने चर्चा झाली. मी सगळ्या समाजातल्या सगळ्या बांधवांना मला इतकंच सांगायचंय की हा लढा इथपर्यंत आपण आणलेला आहे. मग मी असेल, पूर्वी अण्णासाहेब पाटील असतील, आता मनोज जरांगे पाटील असतील, तर ही शेवटच्या टप्प्यातली ही लढाई आहे. आणि ही शेवटच्या टप्प्यातल्या लढाईत आपण सगळे एकत्र पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अडव्हान्टेज हा आहे की स्वराज्य हा तुमच्या हक्काचा पक्ष आहे. आणि म्हणून ह्याचं सगळं ह्याचे प्लस मायनस ह्याचा तुम्ही विचार करावा आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असं मी त्यांना सांगितलंय. चर्चा आमची 10 मिनिटं असले तरी आमचं ट्युनिंग वेव्हलेंथ आमचं इतकं चांगलं आहे की ते मला काय 2 तास, बाकीचे नेते म्हणजे 1 तास चर्चा करत असतात तसं काय लागत नाहीये. आणि म्हणून लवकरच्या लवकर त्यांनी निर्णय घ्यावा, कारण का 29 तारीख ही लास्ट डेट आहे. आणि म्हणून 29 तारखेच्या अगोदर त्यांनी 30 तारीख म्हटले, पण ते जे अनेक धोके काय आहेत हे मी त्यांच्या कानावर घातलेले आहेत. आणि म्हणून ते चांगला एक निर्णय घेतील ज्याच्यामुळं समाजाला उद्या मी असेल किंवा ते असतील ते उत्तर देणं अवघड होईल आम्हाला दोघांना. किंबहुना मतविभागणी सुद्धा होऊ नये हे सुद्धा मी या मताचं आहे, हे मी त्यांच्या कानावर घातलं की उद्या स्वराज्याचा उमेदवार आणि त्यांचा उमेदवार जर समोरासमोर आला हे बरोबर दिसणार नाहीये आणि मलाही पटणार नाही, ते त्यांनाही पटणार नाही. ते स्वतः त्यांनी मान्य केलं की हे चुकीचं होईल सगळं असं. आणि म्हणून त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघावा आणि या समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना हेही सांगितलं, अनेक लोकांना आवडत नाही, अनेक लोकांची मला बोलून दाखवतात की राजे तुम्ही पूर्वी सुद्धा जात होता मनोज जरांगेच्या पटलांकडे, ते म्हणजे लाठीमार झाला, त्याच्यानंतर तुमची 6वी-7व्यांदा तुमची ही म्हणजे भेट आहे. अनेक लोकांना शंका, पण मला कमीपणा नाहीये, मला अजिबात लाज वाटत. जो माणूस मराठ्यांसाठी, एका गरीब मराठ्यांसाठी म्हणा त्यांच्याशी लढा देत असेल तर अशा व्यक्तींना ताकद देणं, त्यांना सहकार्य करणं ही माझी नेहमीची भूमिका राहिली आहे. म्हणून माझी अंतरवाली सराटीला ही निवडणुकीच्या अगोदरची ही शेवटची माझी भेट आहे. पुढे आम्ही एकत्र राहूच, पण मी या भेटीचं गोड भेट ही व्हावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि सगळ्या समाजातल्या भावनांना एवढंच मी सांगू इच्छितो की आपण विश्वास ठेवा आमच्यावर, चांगलं काहीतरी घडेल. सर, एक प्रश्न आहे. तुम्ही धोका सांगितला अपक्षांचा, जरांगे पाटलाचे उमेदवार स्वराज्य पक्षाच्या सिंबॉलवर द्यावा असं काही चर्चा झाली? सगळ्या अँगलची मी त्यांना सांगितलं की स्वराज्य पक्ष हा तुमचा आहे, तुमचा हेतू, तुमचा उद्देश हा एकच आहे.
तुमचा फुट ज्यांना आपल्याला नमवायचंय, ज्यांना आपल्यावर ज्यांनी म्हणजे अन्याय केलाय, तो माणूस एकच आहे, ती पक्ष एकच आहे. मग का दोन वेगळे वेगळे लढायला पाहिजे? हा त्यातला हेतू होता. जरांगे पाटील आणि तुमचे जर एक झाले तर जरांगे पाटील जे उमेदवार देतील ते तुम्हाला मान्य आहे? 100% काय चुकीचं? उलट थोडे सीट ऍडजस्टमेंट सुद्धा झाले तरी काय अडचण नाही. त्यांनी समजा सांगितलं की नाही, आम्ही एक एवढ्या जागेवर आम्ही लढतो, एवढ्या जागेवर तुम्ही लढा. हे सगळे झालं, आमचं बोलणं झालं, त्यात काय असं झालं नाही असं नाही, पण ती सगळे लगेच लवकर निर्णय घेतील. ते परिवर्तन महाशक्ती आघाडीनं आतापर्यंत किती लोकांना उमेदवारी दिली आहे आणि किती जागा लढवायच्या ठरल्या? नाही, आता जेवढं जास्त होईल तेवढं लढवायला पाहिजे, कारण शेवटी सीट ऍडजस्टमेंट सुद्धा झालेले आहेत. उद्या आम्ही परत बसणार आहे आणि त्यात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. ओके, बस का आता टीव्ही नाही बस का? चला रेडी. राजे, काय सांगा तुम्ही आज जरांगे पाटलाची भेट घेतलेली आहे, काय नेमकी दोघांमध्ये चर्चा झाली? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. आणि ज्यांना 50% आत आरक्षण ज्यांना दिलं ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून ह्या 15-20 वर्षात माझा प्रामुख्याने एका छताखाली आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे, कारण का मराठा समाजाला बाहेर फेकलं गेलेलं आहे आणि तो सुद्धा ह्याच छताखाली यावं यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनोज जरांगेंची सुद्धा एक योद्धा म्हणून या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा 7-8 वर्षात त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जो लाठीचार्ज झाला त्याच्या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं जे नेहमी आमरण उपोषण करायचं ते आमरण उपोषण सोडण्यासाठी असेल किंवा त्यांना ताकद देण्यासाठी असेल. माझे त्यावेळी सुद्धा दौरे झाले आणि या 1.5 वर्षात ही माझी 7व्यांदा माझी मनोज जरांगेंना अनेक वेगळ्या कारणास्तव माझी भेट आहे. आजच्या मीटिंगमध्ये त्यांना मी हेच सांगितलं, तुमचा आणि आमचा प्रामुख्याने आता स्वराज्याचा सुद्धा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भाजप. आणि म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. शेवटी तुमचा उद्दिष्ट किंबहुना माझा उद्दिष्ट हा एकच आहे. आणि म्हणून उद्दिष्ट एक असताना आपण जर वेगळं लढलो तर एक वेगळा मेसेज सुद्धा समाजात जाऊ शकतो. तो जाऊ नये त्याच्यासाठी आपण एकसंघपणा हे राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज मोजून 10 मिनिटात मी त्यांना सांगितलं, कारण हा विषय पूर्वी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, पण आज मुद्दाम त्यांना मी ते सांगितलं की आपल्याला एक संघटितपणा राहणं हे गरजेचं आहे. त्यांना आज हाही मुद्दा मी त्यांना समजून सांगितला की स्वराज्य हा आता हा राजकीय पक्ष झालेला आहे आणि 29 तारीखच्या अगोदर हे एबी फॉर्म्स द्यावे लागतात. आणि म्हणून निर्णय असा होणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण एक संघ कसं राहू शकतो, किंबहुना अपक्ष उमेदवार जर आपण पुढे आणले त्या अपक्ष उमेदवारांचा धोका काय, उद्या ते कितपत राहतील. कारण का त्यांच्या या अपक्ष उमेदवारांचा बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर ते केव्हाही एकनिष्ठ राहिलेले नाही, त्यांच्या सोयीनुसार त्यांचे पुढचं राजकारण केलेलं आहे. मी इथं मान्य करू शकतो की इथं समाजाला ते फसू शकणार नाहीत, पण त्याची गॅरंटी आहे का, हा मुद्दा मी त्यांना समजून सांगितला. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी ऐकून घेतलं आणि मग सगळ्या समीकरणाच्या माध्यमातून
आपण कसं पुढे जाऊ शकतो ह्याची सुद्धा सविस्तर पद्धतीने चर्चा झाली. मी सगळ्या समाजातल्या सगळ्या बांधवांना मला इतकंच सांगायचंय की हा लढा इथपर्यंत आपण आणलेला आहे. मग मी असेल, पूर्वी अण्णासाहेब पाटील असतील, आता मनोज जरांगे पाटील असतील, तर ही शेवटच्या टप्प्यातली ही लढाई आहे. आणि ही शेवटच्या टप्प्यातल्या लढाईत आपण सगळे एकत्र पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अडव्हान्टेज हा आहे की स्वराज्य हा तुमच्या हक्काचा पक्ष आहे. आणि म्हणून ह्याचं सगळं ह्याचे प्लस मायनस ह्याचा तुम्ही विचार करावा आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असं मी त्यांना सांगितलंय. चर्चा आमची 10 मिनिटं असले तरी आमचं ट्युनिंग वेव्हलेंथ आमचं इतकं चांगलं आहे की ते मला काय 2 तास, बाकीचे नेते म्हणजे 1 तास चर्चा करतात तसं काय लागत नाहीये. आणि म्हणून लवकरच्या लवकर त्यांनी निर्णय घ्यावा, कारण की 29 तारीख ही लास्ट डेट आहे. आणि म्हणून 29 तारखेच्या अगोदर त्यांनी 30 तारीख म्हटले, पण ते जे अनेक धोके काय आहेत हे मी त्यांच्या कानावर घातलेले आहेत. आणि म्हणून ते चांगला एक निर्णय घेतील ज्याच्यामुळं समाजाला उद्या मी असेल किंवा ते असतील ते उत्तर देणं अवघड होईल आम्हाला दोघांना, किंबहुना मतविभागणी सुद्धा होऊ नये हे सुद्धा मी या मताचं आहे. हे मी त्यांच्या कानावर घातलं की उद्या स्वराज्याचा उमेदवार आणि त्यांचा उमेदवार जर समोरासमोर आला हे बरोबर दिसणार नाहीये आणि मलाही पटणार नाही, ते त्यांनाही पटणार नाही. ते स्वतः त्यांनी मान्य केलं की हे चुकीचं होईल सगळं असं. आणि म्हणून त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघावा आणि या समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना हेही सांगितलं, अनेक लोकांना आवडत नाही, अनेक लोकांची मला बोलून दाखवतात की राजे तुम्ही पूर्वी सुद्धा जात होता मनोज जरांगेच्या पटलांकडे, ते म्हणजे लाठीमार झाला, त्याच्यानंतर तुमची 6वी-7व्यांदा तुमची ही म्हणजे भेट आहे. अनेक लोकांना शंका, पण मला कमीपणा नाहीये, मला अजिबात लाज वाटत. जो माणूस मराठ्यांसाठी, एका गरीब मराठ्यांसाठी म्हणा त्यांच्याशी लढा देत असेल तर अशा व्यक्तींना ताकद देणं, त्यांना सहकार्य करणं ही माझी नेहमीची भूमिका राहिली आहे. म्हणून माझी अंतरवाली सराटीला ही निवडणुकीच्या अगोदरची ही शेवटची माझी भेट आहे. पुढे आम्ही एकत्र राहूच, पण मी या भेटीचं गोड भेट ही व्हावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि सगळ्या समाजातल्या भावनांना एवढंच मी सांगू इच्छितो की आपण विश्वास ठेवा आमच्यावर, चांगलं काहीतरी घडेल. सर, एक प्रश्न आहे. तुम्ही धोका सांगितला अपक्षांचा, जरांगे पाटलाचे उमेदवार स्वराज्य पक्षाच्या सिंबॉलवर द्यावा असं काही चर्चा झाली? सगळ्या अँगलची मी त्यांना सांगितलं की स्वराज्य पक्ष हा तुमचा आहे, तुमचा हेतू, तुमचा उद्देश हा एकच आहे. तुमचा ज्यांना आपल्याला नमवायचंय, ज्यांना आपल्यावर ज्यांनी म्हणजे अन्याय केलाय तो माणूस एकच आहे, ती पक्ष एकच आहे. मग का दोन वेगळे वेगळे लढायला पाहिजे, हा त्यातला हेतू होता. जरांगे पाटील आणि तुमचे जर एक झाले तर जरांगे पाटील जे उमेदवार देतील ते तुम्हाला मान्य आहे? 100% काय चुकीचं. उलट थोडे सीट ऍडजस्टमेंट सुद्धा झाले तरी काही अडचण नाही. त्यांनी समजा सांगितलं की नाही आम्ही एवढ्या जागेवर आम्ही लढतो, या एवढ्या जागेवर तुम्ही लढा. हे सगळे झालं, आमचं बोलणं झालं, त्यात काही असं झालं नाही असं नाही, पण ती सगळे लगेच लवकर निर्णय घेतील. ते परिवर्तन महाशक्ती आघाडीनं आतापर्यंत किती लोकांना उमेदवारी दिली आहेत आणि किती जागा लढवायच्या ठरल्या? नाही, आता जेवढं जास्त होईल तेवढं लढवायला पाहिजे, कारण की शेवटी सीट ऍडजस्टमेंट सुद्धा झालेले आहेत. उद्या आम्ही परत बसणार आहे आणि त्यात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. ओके, बस का आता टीव्ही नाही, बस का? चला रेडी. राजे, काय सांगा तुम्ही आज जरांगे पाटलाची भेट घेतलेली आहे, काय नेमकी दोघांमध्ये चर्चा झाली? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. आणि ज्यांना 50%च्या आत आरक्षण ज्यांना दिलं ते
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून ह्या एक 15-20 वर्षात माझा प्रामुख्याने एका छताखाली आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे, कारण का मराठा समाजाला बाहेर फेकलं गेलेलं आहे आणि तो सुद्धा ह्याच छताखाली यावं यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनोज जरांगेंची सुद्धा एक योद्धा म्हणून या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा 7-8 वर्ष त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जो लाठीचार्ज झाला त्याच्या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं जे नेहमी आमरण उपोषण करायचं ते आमरण उपोषण सोडण्यासाठी असेल किंवा त्यांना ताकद देण्यासाठी असेल. माझे त्यावेळी सुद्धा दौरे झाले आणि या 1.5 वर्षात ही माझी 7व्यांदा माझी मनोज जरांगेंना अनेक वेगळ्या कारणास्तव माझी भेट आहे. आजच्या मीटिंगमध्ये त्यांना मी हेच सांगितलं, तुमचा आणि आमचा प्रामुख्याने आता स्वराज्याचा सुद्धा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भाजप. आणि म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. शेवटी तुमचा उद्दिष्ट किंबहुना माझा उद्दिष्ट हा एकच आहे आणि म्हणून उद्दिष्ट एक असताना आपण जर वेगळं लढलो तर एक वेगळा मेसेज सुद्धा समाजात जाऊ शकतो. तो जाऊ नये त्याच्यासाठी आपण एकसंघपणा हे राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज मोजून 10 मिनिटात मी त्यांना सांगितलं, कारण हा विषय पूर्वी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, पण आज मुद्दाम त्यांना मी ते सांगितलं की आपल्याला एकसंघपणा एक संघटितपणा राहणं हे गरजेचं आहे. त्यांना आज हाही मुद्दा मी त्यांना समजून सांगितला की स्वराज्य हा आता हा राजकीय पक्ष झालेला आहे आणि 29 तारीखच्या अगोदर हे एबी फॉर्म्स द्यावे लागतात आणि म्हणून निर्णय असा होणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण एकसंघ कसं राहू शकतो, किंबहुना अपक्ष उमेदवार जर आपण पुढे आणले त्या अपक्ष उमेदवारांचा धोका काय, उद्या ते कितपत राहतील. कारण का त्यांच्या या अपक्ष उमेदवारांचा बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर ते केव्हाही एकनिष्ठ राहिलेले नाही, त्यांच्या सोयीनुसार त्यांचे पुढचं राजकारण केलेलं आहे. मी इथं मान्य करू शकतो की इथं समाजाला ते फसू शकणार नाहीत, पण त्याची गॅरंटी आहे का, हा मुद्दा मी त्यांना समजून सांगितला. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी ऐकून घेतलं आणि मग सगळ्या समीकरणाच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाऊ शकतो ह्याची सुद्धा सविस्तर पद्धतीने चर्चा झाली. मी सगळ्या समाजातल्या सगळ्या बांधवांना मला इतकंच सांगायचंय की हा लढा इतक्यापर्यंत आपण आणलेला आहे. मी असेल, पूर्वी अण्णासाहेब पाटील असतील, आता मनोज जरांगे पाटील असतील, तर ही शेवटच्या टप्प्यातली ही लढाई आहे आणि ही शेवटच्या टप्प्यातल्या लढाईत आपण सगळे एकत्र पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अडव्हान्टेज हा आहे की स्वराज्य हा तुमच्या हक्काचा पक्ष आहे आणि म्हणून ह्याचं सगळं ह्याचे प्लस मायनस ह्याचा तुम्ही विचार करावा आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असं मी त्यांना सांगितलंय. चर्चा आमची 10 मिनिटं असले तरी आमचं ट्युनिंग वेव्हलेंथ आमचं इतकं चांगलं आहे की ते मला काय 2 तास, बाकीचे नेते म्हणजे 1 तास चर्चा करत असतात तसं काय लागत नाहीये. आणि म्हणून लवकरच्या लवकर त्यांनी निर्णय घ्यावा, कारण 29 तारीख ही लास्ट डेट आहे आणि म्हणून 29 तारखेच्या अगोदर त्यांनी 30 तारीख म्हटले, पण ते जे अनेक धोके काय आहेत हे मी त्यांच्या कानावर घातलेले आहेत आणि म्हणून ते चांगला एक निर्णय घेतील ज्याच्यामुळं समाजाला उद्या मी असेल किंवा ते असतील ते उत्तर देणं अवघड होईल आम्हाला दोघांना, किंबहुना मतविभागणी सुद्धा होऊ नये हे सुद्धा मी या मताचं आहे. हे मी त्यांच्या कानावर घातलं की उद्या स्वराज्याचा उमेदवार आणि त्यांचा उमेदवार जर समोरासमोर आला हे बरोबर दिसणार नाहीये आणि मलाही पटणार नाही, ते त्यांनाही पटणार नाही. ते स्वतः त्यांनी मान्य केलं की हे चुकीचं होईल सगळं असं आणि म्हणून
त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघावा आणि या समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना हेही सांगितलं, अनेक लोकांना आवडत नाही, अनेक लोकांची मला बोलून दाखवतात की राजे तुम्ही पूर्वी सुद्धा जात होता मनोज जरांगेच्या पटलांकडे, ते म्हणजे लाठीमार झाला, त्याच्यानंतर तुमची 6वी-7व्यांदा तुमची ही म्हणजे भेट आहे. अनेक लोकांना शंका, पण मला कमीपणा नाहीये, मला अजिबात लाज वाटत. जो माणूस मराठ्यांसाठी, एका गरीब मराठ्यांसाठी म्हणा त्यांच्याशी लढा देत असेल, तर अशा व्यक्तींना ताकद देणं, त्यांना सहकार्य करणं ही माझी नेहमीची भूमिका राहिली आहे. म्हणून माझी अंतरवाली सराटीला ही निवडणुकीच्या अगोदरची ही शेवटची माझी भेट आहे. पुढे आम्ही एकत्र राहूच, पण मी या भेटीचं गोड भेट ही व्हावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि सगळ्या समाजातल्या भावनांना एवढंच मी सांगू इच्छितो की आपण विश्वास ठेवा, आमच्यावर चांगलं काहीतरी घडेल. सर, एक प्रश्न आहे. तुम्ही धोका सांगितला अपक्षांचा, जरांगे पाटलाचे उमेदवार स्वराज्य पक्षाच्या सिंबॉलवर द्यावा असं काही चर्चा झाली. सगळ्या अँगलची मी त्यांना सांगितलं की स्वराज्य पक्ष हा तुमचा आहे, तुमचा हेतू, तुमचा उद्देश हा एकच आहे. तुमचा ज्यांना आपल्याला नमवायचंय, ज्यांना आपल्यावर ज्यांनी म्हणजे अन्याय केलाय, तो माणूस एकच आहे, ती पक्ष एकच आहे. मग का दोन वेगळे लढायला पाहिजे? हा त्यातला हेतू होता. जरांगे पाटील आणि तुमचे जर एक झाले तर जरांगे पाटील जे उमेदवार देतील ते तुम्हाला मान्य आहे? 100% काय चुकीचं आहे? उलट थोडे सीट ऍडजस्टमेंट सुद्धा झाले तरी काय अडचण नाही. त्यांनी समजा सांगितलं की नाही, आम्ही एवढ्या जागेवर आम्ही लढतो, एवढ्या जागेवर तुम्ही लढा. हे सगळे झालं, आमचं बोलणं झालं, त्यात काय असं झालं नाही असं नाही, पण ती सगळे लगेच लवकर निर्णय घेतील. ते परिवर्तन महाशक्ती आघाडीनं आतापर्यंत किती लोकांना उमेदवारी दिली आहे आणि किती जागा लढवायच्या ठरल्या? नाही, आता जेवढं जास्त होईल तेवढं लढवायला पाहिजे, कारण शेवटी सीट ऍडजस्टमेंट सुद्धा झालेले आहेत. उद्या आम्ही परत बसणार आहे आणि त्यात बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. ओके, बस का आता TV नाही, बस का? चला, रेडी. राजे, काय सांगा तुम्ही आज जरांगे पाटलाची भेट घेतलेली आहे, काय नेमकी दोघांमध्ये चर्चा झाली? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 पहिल्यांदा बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. आणि ज्यांना 50% आत आरक्षण ज्यांना दिलं ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून ह्या 15-20 वर्षात माझा प्रामुख्याने एका छताखाली आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे, कारण का मराठा समाजाला बाहेर फेकलं गेलेलं आहे आणि तो सुद्धा ह्याच छताखाली यावं यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मनोज जरांगेंची सुद्धा एक योद्धा म्हणून या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा 7-8 वर्ष त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जो लाठीचार्ज झाला त्याच्या अगोदर सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं जे नेहमी आमरण उपोषण करायचं ते आमरण उपोषण सोडण्यासाठी असेल किंवा त्यांना ताकद देण्यासाठी असेल, माझे त्यावेळी सुद्धा दौरे झाले. आणि या 1.5 वर्षात ही माझी 6व्यांदा-7व्यांदा माझी मनोज जरांगेंना अनेक वेगळ्या कारणास्तव माझी भेट आहे. आजच्या मीटिंगमध्ये त्यांना मी हेच सांगितलं, तुमचा आणि आमचा, प्रामुख्याने आता स्वराज्याचा सुद्धा एकच शत्रू आहे, तो म्हणजे भाजप. आणि म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. शेवटी तुमचा उद्दिष्ट किंबहुना माझा उद्दिष्ट हा एकच आहे. आणि म्हणून उद्दिष्ट एक असताना आपण जर वेगळं लढलो तर
एक वेगळा मेसेज सुद्धा समाजात जाऊ शकतो, तो जाऊ नये त्याच्यासाठी आपण एकसंघपणा हे राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आज मोजून 10 मिनिटात मी त्यांना सांगितलं, कारण का हा विषय पूर्वी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, पण आज मुद्दाम त्यांना मी ते सांगितलं की आपल्याला एक संघटितपणा राहणं हे गरजेचं आहे. त्यांना आज हाही मुद्दा मी त्यांना समजून सांगितला की स्वराज्य हा आता हा राजकीय पक्ष झालेला आहे आणि 29 तारीखच्या अगोदर हे एबी फॉर्म्स द्यावे लागतात आणि म्हणून निर्णय असा होणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण एक संघ कसं राहू शकतो, किंबहुना अपक्ष उमेदवार जर आपण पुढे आणले त्या अपक्ष उमेदवारांचा धोका काय, उद्या ते कितपत राहतील, कारण का त्यांच्या या अपक्ष उमेदवारांचा बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर ते केव्हाही एकनिष्ठ राहिलेले नाही, त्यांच्या सोयीनुसार त्यांचे पुढचं राजकारण केलेलं आहे. मी इथं मान्य करू शकतो की इथं समाजाला ते फसू शकणार नाहीत, पण त्याची गॅरंटी आहे का, हा मुद्दा मी त्यांना समजून सांगितला. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी ऐकून घेतलं आणि मग सगळ्या समीकरणाच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाऊ शकतो ह्याची सुद्धा सविस्तर पद्धतीने चर्चा झाली. मी सगळ्या समाजातल्या सगळ्या बांधवांना मला इतकंच सांगायचंय की हा लढा इथपर्यंत आपण आणलेला आहे. मग मी असेल, पूर्वी अण्णासाहेब पाटील असतील, आता मनोज जरांगे पाटील असतील, तर ही शेवटच्या टप्प्यातली ही लढाई आहे आणि ही शेवटच्या टप्प्यातल्या लढाईत आपण सगळे एकत्र पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज हा आहे की स्वराज्य हा तुमच्या हक्काचा पक्ष आहे आणि म्हणून ह्याचं सगळं ह्याचे प्लस मायनस ह्याचा तुम्ही विचार करावा आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असं मी त्यांना सांगितलंय. चर्चा आमची 10 मिनिटं असली तरी आमचं ट्युनिंग वेव्हलेंथ आमचं इतकं चांगलं आहे की ते मला काय 2 तास, बाकीचे नेते म्हणजे 1 तास चर्चा करत असतात तसं काय लागत नाहीये आणि म्हणून लवकरच्या लवकर त्यांनी निर्णय घ्यावा, कारण का 29 तारीख ही लास्ट डेट आहे आणि म्हणून 29 तारखेच्या अगोदर त्यांनी 30 तारीख म्हटले, पण ते जे अनेक धोके काय आहेत हे मी त्यांच्या कानावर घातलेले आहेत आणि म्हणून ते चांगला एक निर्णय घेतील ज्याच्यामुळं समाजाला उद्या मी असेल किंवा ते असतील ते उत्तर देणं अवघड होईल आम्हाला दोघांना, किंबहुना मतविभागणी सुद्धा होऊ नये हे सुद्धा मी या मताचं आहे, हे मी त्यांच्या कानावर घातलं की उद्या स्वराज्याचा उमेदवार आणि त्यांचा उमेदवार जर समोरासमोर आला हे बरोबर दिसणार नाहीये आणि मलाही पटणार नाही, ते त्यांनाही पटणार नाही, ते स्वतः त्यांनी मान्य केलं की हे चुकीचं होईल सगळं असं आणि म्हणून त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग निघावा आणि या समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना हेही सांगितलं, अनेक लोकांना आवडत नाही, अनेक लोकांची मला बोलून दाखवतात की राजे तुम्ही पूर्वी सुद्धा जात होता मनोज जरांगेच्या पटलांकडे, ते म्हणजे लाठीमार झाला, त्याच्यानंतर तुमची 6वी-7व्यांदा तुमची ही म्हणजे भेट आहे. अनेक लोकांना शंका, पण मला कमीपणा नाहीये, मला अजिबात लाज वाटत नाही. जो माणूस मराठ्यांसाठी, एका गरीब मराठ्यांसाठी म्हणा त्यांच्याशी लढा देत असेल तर अशा व्यक्तींना ताकद देणं, त्यांना सहकार्य करणं ही माझी नेहमीची भूमिका राहिली आहे. म्हणून माझी अंतरवाली सराटीला ही निवडणुकीच्या अगोदरची ही शेवटची माझी भेट आहे. पुढे आम्ही एकत्र राहूच, पण मी या भेटीचं गोड भेट ही व्हावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि सगळ्या समाजातल्या भावनांना एवढंच मी सांगू इच्छितो की आपण विश्वास ठेवा आमच्यावर, चांगलं काहीतरी घडेल.